doesn't know what I do. आई मला त्याच्यावरून ओरडते पण. राईट. तुम्ही सारखी आठवण करत राहता, हे केलं का, हे केलं का. आई मलाच बोलते, ही मलाच बोलते, प्रणव मलाच बोलतो. What do you think? तुम्हाला काय वाटतं मी माझ्या जॉबवर काय करते? कसा असू शकेल तुझा जॉब? He doesn't know what I do. एक्झॅक्टली. He knows what I do, but he doesn't know how to articulate it. So मी एकदम अशी फिल्मी आणि वेगळी आहे ओके. तुमच्यापेक्षा, आणि तुम्ही असे आर्टिस्टिक, पॉइज्ड आणि असे आहात. तर कन्सिडरिंग दिस आपल्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत? ओके. प्रश्न अत्यंत योग्यच आहे तुझा, तो भाग नाही. पण आपल्यामध्ये दोघांमध्ये कॉमन जे आहे ते पॅशन ऑफ म्युझिक, की तू जेवढं चांगलं गातेस तेवढंच मी पण तबला पण करतो, तर तसं तू गाणं आणखीन चांगलं करू शकशील असं मला वाटतं. माझ्याबद्दल लहानपणीची कुठली तरी आठवण जी तुम्हाला एकदम लक्षात आहे आणि ऑल्सो इमोशनल करते? आहे, चांगली इमोशनल करणारी आठवण आहे. जेव्हा आपण आपल्याकडे बेला आणलं होतं, बेला नावाची कुत्री आणली होती, आणि ते एकदम मला असं वाटलं होतं की अरे कशाला आपल्याकडे आणलं हिने. आणि एक 5-6 दिवसांनी मला असं वाटलं की अरे हा हिने बेला ही कुत्री जी आणली ती खूप छान आहे आणि सगळ्या फॅमिलीला ती धरून ठेवते, आणि ते मला खूप आवडलं. म्हणजे जेव्हा माझं आणि आईचं भांडण होतं तेव्हा मनातून तुम्ही कोणाच्या साईडने असता? नॅचरली तुझ्याच बाजूने असतो, पण त्यात काही प्रश्नच नाही. म्हणजे हे आईलाही माहिती आहे आणि आई मला त्याच्यावरून ओरडते पण. राईट. अशी कुठली गोष्ट आहे आजच्या जनरेशन मधली जी मुलं करतात दॅट यू कांट अंडरस्टँड ऑर रिलेट टू? ओके. ॲक्च्युली तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही खूप वेळ काम करत असता, आणि ते काय काम करता हे आम्हाला अजूनपर्यंत कळत नाही. इतका उशीर का लागत असतो तुम्हाला? हे घरी यायला 11-12. मी जे काय करते, वॉट एव्हर आय हॅव बिकम टुडे, वॉट एव्हर रिस्पॉन्सिबिलिटीज आय हॅव टेकन अप, आर यू हॅपी सीइंग मी डुईंग ऑल दॅट? नक्कीच आनंदी आहे मी, आणि की याहून चांगलं काम तू करावं अशी माझी इच्छा आहे. तर ते तू करशील हे मला पूर्णपणे माहिती आहे. नक्कीच कौतुकास हे पात्र आहेस, कारण काम म्हणजे आजच्या पिढीचं काम बघता संसार आणि नोकरी सांभाळून जे काही तू करतेस, सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. माझी अशी कुठली गोष्ट आहे की त्याने तू फारच वैतागते किंवा आपण त्याला म्हणू की इरिटेट अशी होतेस, ते जरा सांगशील का काय ते? तुम्ही एक गोष्ट 40 वेळा सांगता, मला माहिती असतं, आय नो आय हॅव टू डू दिस, पण तुम्ही सारखी आठवण करत राहता, हे केलं का, हे केलं का, हे केलं का. श्रुती, अशी माझी कुठली गोष्ट आहे की जी ओल्ड स्कूल आहे पण तुला ती आवडते? देर इज वन थिंग की तुम्ही जॉब करून ज्या प्रकारे म्युझिक केलंय, आय हॅव सीन दॅट, आणि ते थोडं बॅलन्स करायला अवघड असं मला कायम वाटतं, विच इज वाय आय डोंट डू इट. पण आय थिंक ते जुन्या लोकांमध्ये ते आहे की ते सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली करू शकतात. दॅट इज वन थिंग दॅट ओके आय लाईक. मी तुला कुठल्या रूपात जास्त आवडतो या ह्याच्यात, की एक तर वडील म्हणून किंवा मित्र म्हणून? जर मला पैसे मागायचे असतील तर वडील म्हणून. जर मला काही असं अशी कुठली गोष्ट करायची असेल जी नॉर्मली आपण वडिलांसोबत नाही करू शकत, तर फ्रेंड म्हणून. पण या आय लुक ॲट यू ॲज अ कॉन्फिडंट. श्रुती, तू कधी मला असं कुणाबरोबर कम्पेअर केलंयस का? नाही, कारण आय डोंट थिंक सो, कारण आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. मला जे हवं होतं ते मला कायम मिळालंय. इनफॅक्ट वॉट एव्हर आय हॅव डन इन लाईफ, you've supported me. Right. Literally मुझे बैक लगा था कॉलेज में, I was a year down and they've still been very chill. श्रुती, तू माझ्या प्रति प्रेम कसं व्यक्त करू शकशील? कुठल्या प्रकारे? म्हणजे whenever I do something nice, whenever something nice happens to me, it's always there that okay, I have to tell him, he'll be happy. So I think that counts as
द आय लव्ह यू पार्ट. ओके. आणि थँक्यू तर आय कांट से फॉर एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट यू डन. ज्या प्रकारे तुला वाढवलं गेलंय तर त्यात तू आनंदी आहेस का, असं एक मला विचारायचं होतं. Very happy and very thankful to have you as my father. Many reasons for that, but one particular reason is because you let me be. मी जशी आहे तशी, माझं जो स्वभाव आहे तो. You are the perfect father or you are the perfect upbringing that I've got. माझी अशी कुठली एक क्वालिटी आहे जी बघून तुम्हाला तुमच्या यंग डेजची आठवण येते, कॉलेज डेजची, वर्किंग डेजची, वॉटेवर. ओके. खरं सांगायचं तर तू ज्या पॅशनने काम करतेस त्या पॅशनने मी पण काम करत होतो. सो ते मला खूप आवडतं. आय लाईक दॅट की खूप चांगल्या प्रकारे तू ते निभावतेस. तू मला मॅक्झिमम मिस कधी करतेस? ऑनेस्टली रोज. जेव्हा मी आजारी असते तेव्हा तुम्ही जसं मला विचारता, मला ते अजूनही लक्षात आहे की मी कधी आजारी पडलेली असेल, घरी असेल तर तुम्ही ऑफिसमधून आल्यावर पहिले यायचे आणि काय मग आज बरं आहे का ताप, आज बरं आहे का ताप, तसं कोणीच विचारत नाही. आणि 4 वाजताचा चहा. मी वडील म्हणून कधी स्ट्रिक्ट होतो का? कधी कधी मला असं वाटतं असायला पाहिजे होतं. तर आय वुड हॅव बीन एबल टू डू थिंग्स बेटर. घरी सर्वात जास्ती ओरडा कोणाला पडतो? श्रुतीला, श्रुतीच्या बाबांना की आणि पुढच्या व्यक्तीला? कसं असतं? सगळ्यात जास्त ओरडा मीच खातो. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे खरं सांगायचं तर इट्स हिम. म्हणजे कोणीही. आणि आई मलाच बोलते, ही मलाच बोलते, प्रणव मलाच बोलतो. सो मला ऐकून घ्यायला लागतं. सो आय एम द, कुठली बॅग म्हणतात त्याला? पंचिंग बॅग. घरी सगळे म्युझिकशी रिलेटेड कलाकार आहेत, तर तुम्ही आर्ग्युमेंट असं राग करता 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 की व्हॉट्सअपवरती टेक्स्ट मध्ये करता की कसं करता की म्युझिकली आर्ग्यू करता? आर्ग्युमेंट नॉर्मलच होतात, पण आमच्याकडे वी हॅव अ थिंग की काही झालं की कोणी भांडण वगैरे जरी झालं असेल तरी कोणीतरी एक रियाजाला बसतं आणि म्युझिक शांत करतो सगळ्यांना. कोणीतरी एक रियाजाला बसतं आणि मग सगळे जॉईन होतात. मग कोणी तिकडे बसेल, कोणी इथे बसेल, कोणी इथे बसेल. The way you are at office, Shruti, you're very lively, vibrant, you get along with everyone. Are you the same person at home, or is there some part of your home which you don't put out an office in that manner? Vice versa. मी घरी खूप वल्नरेबल आणि इमोशनल आहे. दॅट इज समथिंग दॅट आय कांट लेट आउट इन ऑफिस. If you got the opportunity to borrow one quality or one emotion or one specific thing from your father, what would that be? His ability to stay calm in any given situation. I just wish की मी ते करू शकेन कधीतरी. Because I just burst out like this. What's the one thing that तुम्ही श्रुतीला बॅन कराल, तुम्ही करूच नकोस? आणि सिमिलरली what's the one thing that you तुझ्या गावात तुम्ही कधीच करू? बॅन लेट इट बी. म्हणजे तुला जे पाहिजे ते तू करू शकते का? बॅन करून तर काही की हे करूच नको आणि ते करच असं मी नाही सांगणार. त्या अनुभवाने शिकायला पाहिजे. I'll ban him from driving. He curses a lot. One thing that you'll admire about each other but haven't really expressed it or said it out aloud. He was always into music. He always wanted to do full-time music as a profession. But just to run a family, he started working. And he did that for almost 31. Almost 31 years he was working a full-time job. And I don't think I've ever said this to him, पण मला कायम माहिती होतं that he doesn't want to work and he's doing it out of his will. पण तरी every day at 7 o'clock he used to leave the house. Every day. And that is something that I will always admire. I mean, I will remember this man sacrificing his career for his family. And then now he's pursuing that. So now he's gotten into full-time musician role. तुझं कौतुक अशा करताय की तू
जॉब करता मुंबईत राहिलीस, आधी एकटी होती, नंतर जॉब करून तिथे मुंबईत सर्वाईव्ह होणं अवघड आहे. तर मला फार ते कौतुक आहे की मुंबईत राहून तू ते करू शकलीस. प्लस ड्रामा म्हणजे नाटक तुझं होतंच पॅशन, तर ते तू परस्यू करू शकलीस. नंतर चांगल्या प्रकारे जॉब करतेस, दॅट्स अ गुड साईन. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. What's one thing that intrinsically आपला children inherit as a trait from their parents? तसं तुम्हाला दोघांना एक पटकन जाणवतं की अरे हो, yes, this is that one thing. आय थिंक हेल्पिंग नेचर. वी आर बोथ व्हेरी हेल्पिंग. म्हणजे कोणीही असेल. Shruti is also very passionate about music. I'm assuming you've taken training as well extensively. Yeah. Exactly. सो मग तुम्हाला असं कधी वाटतं का की तिने तिचं करिअर ट्रेनिंग म्हणजे करिअर म्युझिकमध्ये बनावं का ॲडव्हर्टायझिंग करते? ॲक्च्युली श्रुतीला मी तेच सांगत असतो की तू जॉबपेक्षा म्युझिक चांगल्या प्रकारे करू शकते. ती खूप चांगली गाते. म्हणजे असं मी तिला प्रत्येक वेळेला भेटले की सांगतोच तुला मी ते की म्युझिक कर, गाणं कर. पण ते ऐकायच्या मनस्थितीत नसते. सो तुम्हाला का वाटतं की ती अशी का करते? म्हणजे शी इज ऑल्सो सीन हर फादर काइंड ऑफ म्युझिकची एवढी आवड, कल, टॅलेंट असताना यू हॅड टू काइंड ऑफ लीव दॅट अ बिट बिहाइंड अँड फोकस मोर ऑन युअर करिअर टू प्रोव्हाइड फॉर फॅमिली, फ्युचर जनरेशनला. तर तुम्हाला वाटतं ती पण इज दॅट अ क्वालिटी शी इज गॉट फ्रॉम यू अँड दॅट्स वाय शी इज वर्किंग इन ॲडव्हर्टायझिंग ऑल्सो? नॅचरली जरी पॅशन म्युझिक असलं तरी पोटापाण्याकरता जॉब करायला लागतो. म्युझिकवर काही पैसा मिळत नाही. दॅट आय कॅन अंडरस्टँड. सो तुला ते पॅशन मारायला लागते का तू मारतेस, दॅट आय डोंट नो.